आता कदाचित तुमच्या विरोधात मध्ये पेनलाइज च्या धावा जातील याची दक्षता घ्या. रितेश एक डेंजरस आणि अतिशय घातक यष्टिरक्षक कम बॉल बॅटर ही त्याची ख्याती आहे. ख्यातनाम असं यष्टिरक्षक आणि बॅटर आता पहिल्याच बॉलला समोर आणि त्याच्या विरोधामध्ये पहिला बॉल टाकण्यासाठी सचिन साहू मोठं नाव. सुपर बॉलिंग यार. टप्पा पडले घेतलेले एक एकाके प्रचंड वेग. लाईन मिस झाली आणि बाकीचे तमाम काम केले विकेटच्या पाठीमागे. डॉट बॉल. डॉटने सुरुवात केली सचिन साहू. कारकिर्दीमध्ये खेळता खेळता अंपायरिंगसाठी मात्र आपला आयुष्यामध्ये एक चांगलं पाऊल टाकले. मैदानामध्ये अंपायरिंग करताना सचिन साहू खूप वेळा दिसतो. त्याच्या हाती पहिला ओव्हर अर्थात 5 बॉलचा ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. सुपर बॉलिंग यार. ग्रेट बॉलिंग यार. येस एक धावची मात्र रोशन कुंभार आहेत जुगावचे. पिंट्या नावाने सुप्रेषित संपर्क त्याने घोषणा केली. एक धाव सिंगल मिळते. सिंगलने सुरुवात झाली. वाईट वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळत आहेत. काय यार मंदार. पॉइंट कव्हर तर वाईट नाहीये. थोडीशी हलकीशी चूक आमच्या स्कोर करून झालेली आहे. पिचिंग डाऊन द लेग साइड जोरदार अपील केली होती. मारण्याचा प्रयत्न जरूर केले परंतु त्याच्यानंतर हुलकावून देतं. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय सचिन साहू. सट्टीक लहान लेंथवर त्यांनी जो वेग ठेवले ना वेग धारण केले त्याला मत तोड नाही. अचूक बिनचूक अशी गोलंदाजी नियंत्रणकारी चालली गोलंदाजी. 38च्या बाहेर आपण पाहू शकतो. लॉंग ऑफ खडं केले आणि त्यासाठी दुसरा त्याच्या साथीला 38च्या बाहेर खाऊ कॉर्नर. सुपर बॉलिंग यार. अतिशय छान अशी गोलंदाजी टाकताना सट्टीक नांदवर रितेश सारख्या एक घणाघाती आक्रमक बॅटरसाठी ही गोलंदाजी परफेक्टली. पहिले ओव्हर 5 बॉलचा ओव्हर पहिलं ॲक्च्युली सुरुवात केली डॉटने. त्याच्यानंतर एक वनडी आणि डॉट आणि पुन्हा एकदा वनडी अशा 2 धाव फक्त लागत आहेत स्कोरबोर्डती. अवे फाउंड द बॉडी सिरप दूर बॅकफुट वगैरे जागा बनवून त्याला कट केलं. बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी सिंगल मिळेल. फक्त सिंगलवर 5 ओव्हरचं सट्टीकवर तारीफ करतो आम्ही सचिन साहेबची. फक्त 3 धावा खर्च केले जरी विकेट मिळालं पण प्रेशर टाकलं. जाऊया दरम्यान आणि ऐकूया छान असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटर मार्फत. डीजे प्लीज. असं जे तुर्बे बिग बॅस बॅकफुट वगैरे त्याला हुक केलं परंतु विकेटच्या पाठी फक्त सिंगल मिळते. अजय आहे त्याच्या जोडीला. असे मात्रे बंधू आल्यात शुभारंभ करण्यासाठी खास करून सुमन्स स्मॅशर्स च्या विरुद्धमध्ये आता फिल्डिंग करण्याचा छान गोलंदाजी सुरुवात केली. आता त्याच्यानंतर राहुल कांबळे आय थिंक इज टीम कॅप्टन. स्वतः कॅप्टन आता गोलंदाजी मार्कवर खूप तेजीत आहे. चुकीचे दिवस आहे मी म्हणेन राहुल कांबळे. कारकिर्दीला खरं तर ॲज फिल्डर म्हणून त्याने सुरुवात केली परंतु यामुळे मग आशू 11 तुर्बी असेल किंवा DR पाटील वॉरियर असेल शेअर पाटील फाउंडेशन या कित्येक संघामध्ये दबदबा सोडलाय. 3-4 वर्षामध्ये एवढी उंची त्याने गाठली ना खरोखर अजब वाटायला लागतं. तोच आता बॉलिंग टाक करताना राहुल कांबळे कमजिंग बोर राईट मुर्दू विकेट. यार खोळात टाकलं बुंद्यात मारलं. तो अंत बॅटला लागला चाटच पुसत चालला उठमलत होता पण सिंगल घ्यायला विसरला नाही. अजय सिंगल घेतली खातं कोळलं. धावसंख्या फक्त 5 वर. धावसंख्या येणे गरजेचं आणि ती जबाबदारी आहे ॲज कॅप्टन म्हणून रितेश म्हात्रेला फ्रंटवर यायला लागेल. कारण एकतर 5 बॉलने टाकलं नाही ही अनोख्या अंदामे चाललेली तुर्बे बिग बॅस. चला या ज्या बाईक आहेत ना त्या बाईक कुर्बान स्कूटी आहे थोडंसं बाहेर करा. थोड्या वेळानंतर
येस टँकर आलेला आहे. गेटच्या समोर ज्या बाईक लावल्या स्कूटी लावल्यात त्यांना मी विनंती करतो तुम्ही त्या बाईक्स स्कूटी बाजूला हटवा. कारण पाण्याचा टँकर तिथे आलेला आहे. ग्रेट शॉट ॲट नो चान्स. सरपटीन नेलाय. घासत पुसत सरपटीन आला चौकार. दॅट इज अ लवली स्लॉक सेव्ह अँड 4 रन. डीजे बेहतरीन स्ट्रोक यार. दॅट इज अ फॅन्टॅस्टिक स्लॉक सेव्ह. डीप बॅकपास स्क्वेअर लेगला. कॅप्टनच्या बॅटमधून आणखीन एक इनसाइड जॅस. व्हॉट अ शॉट. इज अ परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. जस्ट इनसाइड फुल्ली फेस ऑफ द बॅट अँड क्वाकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्रॉय. दोन धमाके. दोन एकदम क्रिकेटच्या कॉपी बुक स्ट्रोक बाय रितेश. 4 रन. 4 ने आकार द्यायला. आता मात्र खूप जी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतले कॅप्टनने. मोठा शॉट यार. एक परफेक्टली स्लॉक सेव्ह. आणि आताचा मात्र क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा सिद्ध करतो का क्रिकेट किती हा छान खेळतो बॅटर. त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ लवली एक्स्ट्रा कव्हर ड्राय बाय कॅप्टन रितेश. कॅप्टनच्या विरुद्ध मात्र धुमाकूळ करताना एक कॅप्टन. आणखी एक चांगला फटका. आदित्य एक कावो कॉर्नर आहे. ओ हो. थोडासा धांदलीमध्ये फंबल झाला. फंबलेचा पुरेपूर फायदा होता. खऱ्या अर्थाने जर स्किट झाला नसता तर फक्त एक संभव होती. पण मिळत आहेत 2. 4 चेंडू झाले दुसऱ्या ओव्हरमध्ये. 5 बॉलचा हा ओव्हर आहे. षटक संपलेला आहे ते. 15 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तान 15 लागत आहेत. 7.5 धावांच्या सरासरीने एकही गडी बाद झाला नाही. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालं. Yes, Sumansh Smashers. Sumansh स्मॅशरच्या विरुद्धात आता श्री गणेश फायटर्स. 2 ओव्हरचा खेळ संपला. बिनगडी बाद 15 धावा. 15 पण नन विकेट आफ्टर द 2 ओव्हर्स कम्प्लिटेड. अतिशय दर्जेदार क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने 2 दिवसीय प्रीमियर लीग रंगेल. आजचा पहिला प्रीमियर लीगचा पहिला दिवस. दुसरी मॅच, पहिली मॅच अफलातून प्रेक्षकांच्या भेटीला गेली. त्या तमाम प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या करता धरता प्रणेते आदरणीय तुम्हा सर्वांचे चंद्रकांत पाटील साहेब समाजसेवक आणि त्यांचे चिरंजीव विनीत सिट पाटील यांच्या वतीने तुमचं सहर्षाचं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. 2 ओव्हरचा खेळ संपला. दुसरी मॅच आपल्या भेटीला. आणि तेच पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज शिवा काय करतोय कमाल. शिवाच्या ते बॉल. पहिला बॉल. तिसरा ओव्हर. जोरदार अपील मागणी केली होती लाऊडली पण आत्मविश्वास जास्त वाटला पेंट्या रोशन कुमारला. त्याने अपील फेटाळली. लेग बाय पहिल्या बॉलमध्ये. लेग बाग येते. लेग बागने 15 वरून स्कोर हलकासा सरकतोय 16 वर. 16 बिनगडी बाद अशी सद्यस्थिती आहे. बॅटिंग करता मंत्र दिल्यानंतर सुमांश स्मॅशर ताबडतोब खेळीसाठी प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थाने रितेश कित्येक अशा अफलातून खेळी आम्ही नवी नगरीमध्ये जेव्हा रितेश खेळतो त्याचा अफलातून बॅटिंग. त्याचा तो क्रॅकिंग कव्हर ड्रॉय. त्याचे शॉर्ट टर्म पुल. 20 पण ते लॉंग ऑफला आलेले फटके. आता मात्र थोडासा अगोदर स्ट्रपलिंग होऊन झाला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकवेज स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण तैनात होता. धाव मात्र मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने सुरुवात केली डॉटने शिवाने. 5 बॉलचा 1 वर असे 5 ओव्हर. प्रत्येक गोलंदाज एक 5 बॉलचा षटक टाकेल याची दक्षता घ्या. लाजबाब आपण पाहतो तुर्बे बिग बॅश 2026 क्रिकेटचा देदीप्यम 16. Yes, it is a perfectly slog save over the backward swell. आला एक दर्जेदार फटका. गंगनाला फेडून सरळ चीर पाडून जातो 6 धावांसाठी षटकार. चरण कॅप्टनला वेगळा गेला. आता गेअर 3ऱ्या-4थ्यामध्ये टाकून गाडी वेगात पळवायचा प्रयत्न करतोय रितेश. सुपर बॅटिंग बाय रितेश. सुपर बॉलर गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस पाहिला.
ऑप्शनच्या अगोदर बाहेर येऊन खेळण्यानं आपल्याला फ्लिक करेल त्या अगोदर नो एक्स्ट्रा रूम सट्टिक नाव बाय शिवा सुपर बॉल धाव मात्र मिळत नाही 22 बनल्यात तिसरा ओव्हर पकितीपेतावर आणि तो टाकण्यासाठी श्री गणेश फायटर्स कडून आलेत शिवा डीप एक्स्ट्रा करून आपण पाहू शकतो लॉंग ऑफ आहे काऊ कॉर्नर बीट विकेटला खूप मात्र गॅप ती संधी पाहतोय फ्लिक करण्यासाठी परंतु फटके येत नाही एकदम चालाखीने चाललेला खूप दूर होता बॅट हवेत आणि निश्चित आसान काम झालं खूप हवेमध्ये बॅट ठेवली ही पडण्याची पद्धत चुकीची होती खऱ्या अर्थ नितेशची तुम्ही पाहू शकता जॉन्टी रेड्स असेल किंवा रिकी पोंटिंग जवळ चेंडू जवळ नजीकचा फेकेल तेव्हा अगदी घसपटून नेतात चेंडू फली ते केलं नव्हतं आणि त्याचं भूदंड भोगताना सरळ माघारी परतवलं पहिल्या विकेटच्या बद्दल कॅप्टन परतलाय जेव्हा धावसंख्या आहे 22 वर पहिली ही सफलता सांघिक रितेश बॅक डीजे टॉस आम्ही VH11 आणि त्याच्या विरुद्ध VP टायटन चला एक इनिंग ब्रेक नंतर दोन्ही कॅप्टन येतील आमच्या बरोबर अतिथी कक्षामध्ये त्याचे टॉस घेतला जाईल VP11च्या विरुद्ध VP टायटन्स थँक सो मच उमेश लाजबाबाच्या सुंदर अक्षरामध्ये हे पूर्ण लेखाजोखा आमच्या समोर उमेशने दिला CR पाटील फाउंडेशन आयोजित तुर्भे बिग बॅश 2026 द्वितीय रोशनीमध्ये खेळलेली प्रीमियर लीग जवळजवळ 20 वर्षाने हा योग आला आणि त्याचे या प्रीमियर लीगचे स्वतः जे पाहण्यामध्ये साक्षीदार आहेत त्यांना निश्चितच मात्र ही प्रीमियर लीग एक तुफान आहे पाहण्यालायकमध्ये त्यांच्या मोडमध्ये नेले पण दुमत नाही आहे चौथा ओव्हर पहिला बॉल बॅकफुटवर जाणं कट करण्याचा प्रयत्न केला इट्स अ वाईट पिचिंग ऑप्शनच्या खूप बाहेर झाला वेगवान चेंडू होतं पण लाईन कुठेतरी विसरला गोलंदाज उमेश कांबळे दोन बंधू खेळताना दिसत आहेत अजूनही आम्हाला आठवतं 2021 जे तुर्भे प्रीमियर लीग उदयोन्मुख म्हणून खेळाडू निवडला होता उमेशला बॅटची कडा घेतली बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खाली होतं त्या बरोबर क्षेत्रातून चेंडू जातो गोशांक क्षेत्रात सिंगल मिळते सिंगल धावसंख्या हलकीशी पुढे धाव मात्र जी पाहिजे होती पहिल्या मॅचचा विचार केला तब्बल 62 धावांचं आव्हान होतं ते आव्हान पेलता पलता मॅच एक चेंडू 4 पर्यंत आली होती नंतर बॅकची कडे एक चेंडू 3 व्हॉट अ कॅचेस विन द मॅचेस यांचं सुंदर उदाहरण देताना मॅच जिंकली पहिली डिफेंड करताना 62 धावा पण कडक मॅच उमेश गतीमध्ये परिवर्तन करून चालणार नाहीये कारण बॅट्समन चतुर आहे ते चतुर बॅट्समॅन ओळखलं गतीमध्ये परिवर्तन केलं थांबला प्रतीक्षाने जवळून शरायचा उडवला लॉंगा परून आला एक दर्जेदार षटकार सिक्सर पण ते एकी गोलंदाजाच्या नावावर अजूनही अर्चित झाले विकेट आता स्वतः बंधू आलेत कॅप्टनचे राहुल कांबळे नाव गाजवले खरं तर दोन्ही बंधूंनी कारकिर्दीला सुरुवात केली ॲज फिल्डर म्हणून परंतु पहा बॉलिंग टाकतायत आता बॅटिंग करतायत टॅप केला बॉल इनफिल्ड चिट करताना लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण पोटेशन येईल फील करेल सटीक थ्रो दिली उमेश शहातात तोपर्यंत आरामात षटकार खेचल्यानंतर सिंगल घेतली आहे प्रतीक पाटीलने आणि धावसंख्या टीमची मात्र सुमांश स्मॅशरची एक गडी बाद 31 वर जाऊन ठेपले 31 वर 1 चौथं प्रगतीपथावर 3 चेंडू आतापर्यंत टाकले 2 चेंडूचा खेळ गतीमध्ये परिवर्तन खराब होता फुलटातला कोण सोडणार आहे जुशी फुलटॉल त्याचा ता मारला आणि चेंडूला सरळ एक टप्प्यानं ओढणलं आला चौकात बॅटमधून आता अजय मात्रेच्या चरण
कमऱ्याच्या वर बॅट्समॅन बॅटरनं व्ह्यू मागितलं, त्याची पडताळणी केली जाते, पडताळा केला जातो. इंडिया क्रिकच्या माध्यमातून इन्स्क्रीनमध्ये पाहिलं जातं नेमकं पिचिंग कुठे झालं, त्यासाठी खेळ थांबला. दुसरी मॅच आपण पाहतो समांश स्मॅशर्सच्या विरुद्ध श्री गणेश फायटर्स. टॉस जिंकली श्री गणेश फायटर्स आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतल्यानं समांश स्मॅशर्सची धावसंख्या आहे ते 35. खेळ थांबला गेले कारण मागणी केली ऑनफिल्ड अंपायरने, थेट आमच्या थर्ड अंपायरला चॅलेंज केलं. इट्स नो बॉल. बरोबर कमरेच्या वरती हा पिचिंग झालं होतं ते पाहिलं इन्स्क्रीनमध्ये थर्ड अंपायरने आणि घोषणा झाली हा आहे नो बॉल. संधी आहे, एक धाव वाढली जाईल, 35 होते 36 नो बॉल मिळाला. थोडाच खेळ थांबला होता. जाऊया पुन्हा एकदा. उमेश खांबले मनामध्ये काय घेऊन येईल, पण समोर तगडा बॅट्समन आहे ज्याचे नुकतंच एक चौकार राहिला. अजय म्हात्रे. फ्रीचा बॉल, कडक 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 बेदबर एलिमिनेशन कमतर डाऊन द बॉल. झेल घेऊन फायदा नाहीये, नो बॉल आहे. रनआउटची विकेट मिळेल जरूर, कारण थोडा कॅज्युअली घेतला अजय म्हात्रेने. जे धावण्याचा जो स्पीड होता, गती होती ती मंदावली मध्यामध्ये. नतीजा नो बॉल असल्याने रनआउट दिले जाते. आंतरराष्ट्रीय तर नियमाचं पालन केलं जातं. टेनिस या प्रीमियर लीगमध्ये ऑनफिल्ड अंपायरने अस्मानंद उंगली आणि याचाच अर्थ दुसरा रनआउट. इतकी मात्र अजून गोलंदाजाच्या नाभी विकेटने 2चे दोन्ही विकेट रनआउट. अजय म्हात्रे, रितेश म्हात्रे रनआउट. 2 गडी बाद होत आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करताना आता सोमान स्मॅशर्स. धावसंख्या स्कोअरमध्ये आहे 37 धावा, 37. अक्षू पाटील शेवटचा बॉल, चौथा ओव्हर. धावसंख्या 37 वरती, 2 गडी बाद. दोन्ही आघाडीला सलामीच्या मात्र धावचीच्या रूपाने धाबा झालेत. सट्टिक थ्रो, त्याच्यानंतर नो बॉलचं सोनं केलं. खास करून टीम कॅप्टन चालक आहे कारकिर्दीला खऱ्या अर्थात त्यासाठी म्हणतोय. सुरुवात केली फिल्डर म्हणून, दोन्ही बंधूंनी मात्र कारकिर्दीला सुरुवात केली ॲज फिल्डर म्हणून. आणि पहा क्रिकेट किती स्टँडर्डवर तर नेले, ॲज बॉलर असेल ॲज बॅटर. धुमाकूळ घालतात दोन बंधू. ओ हो, व्हॉट अ ग्रेट शॉट. शब्द अपुरे पडतात. जयस इनसाइड, दॅट इज द कम्प्लिटली फेस ओपन अँड हिट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. षटकार, सिक्सर. डीजे इतक्या धाबा कोणत्याच बॉलरने दिले होते, ते दिले आता उमेश कांबले. खूप मागडा ठरला. 20 धाबा, एक सफलता मात्र मिळते धावशीच्या रूपाने. अशा 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 झाल्या, 2 गडी बाद. पहिल्यांदा बॅटिंग करताना सोमांश स्मॅशर. आता 5 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो VH11 आणि त्याच्या विरोधात VP टायटन्स. या 5 बॉल नंतर अर्थात या शेवटच्या ओव्हर नंतर आम्ही तुमचे टॉस घेणार आहोत. त्या सज्ज राहायचं. अतिथी कक्षा जवळ या. VH11 आणि VP टायटन्स. चला, जो कॅप्टन उशीर करेल तर 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. कडक नियम आहेत. तुर्बे बिग बॅस 2026 दुधिया रोशनीमध्ये फ्लड डॅस होती ना, तेव्हा खरोखर 20 पुरुष क्रिकेट याच मैदान खेळले होते, त्याची प्रचिती येईल आपल्याला. याही डोली याही साक्षीमध्ये प्रत्येकांना तो आनंद मिळेल. तो आनंद देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. या स्पर्धेचे करता धरता शिल्पकार CR पाटील फाउंडेशन आयोजित अर्थात आमचे चंद्रकांत पाटील साहेब समाजसेवक आणि त्यांचे चिरंजीव. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट बेहतरीन, परफेक्टली दर्शनी फटका. शक्ती प्रदर्शनचा मात्र निश्चित वापर करताना दाखवून दिला. व्हॉट अ शॉट वन्स अगेन. प्रतीक पाटील सेट डाऊन द फायर. षटकार आलाय. धावसंख्या अगदी धावत पळत नेली आहे, पोचवली 49 वर. अब आहे का मजा. धावा मला वाटलं होतं उमेश जमते 35-40 होतील, परंतु प्रतीक आला ना, याचा चेहरा मला या इनिंगचा त्याने बदलला आणि सांगितलं 60 पर्यंत पडण्याची आमची धमक आहे. तिथपर्यंत डेफिनेटली मी पोचवेन असे सांगणार ते स्ट्रोक. काय मिडल करतो यार. ग्रेट शॉट. आता शक्ती प्रदर्शन त्यांनी दाखवलं. एक टायमिंग मध्ये एकपेक्षा त्याला तोड नव्हती. व्हॉट अ शॉट ऑफ द एक्स्ट्रा कबा बाय प्रतीक. बॅटची कडा अभय फसरीपासून दूर.
मॅचची ब्रश होऊन गेला घोषांगी क्षेत्रामध्ये सिंगल मध्ये 50 धावा आता मध्ये लागतात. जेमतेम 35-40 पण ते उलांडून आता 50 धावा. तारीफ करतोय मी, त्याचं संपूर्ण श्रेय जाईल सामन्याचे सूत्र घेणारा प्रतीक पाटील आणि अक्षू ज्याने षटकानं खातं खोळलं नॉन एंड कडे. ओ माय गॉड, शपोला अगोदर झाला. बॅटला न लागता कदाचित अंगाला लागेल, अजून घोषणा तर झाली नाही. येस एज लेग बायचा इशारा. 51 जाते लेग ब्रायने. धावसंख्या 51 फॉर 2 विकेट. 51-2. अतिशय जबरदस्त असा तुर्बे बिग बॅस 2026चा DNA क्रिकेट. जसे 6-7 वाजता त्याचे फ्लड लाईट्स ऑन होतील आणि खऱ्या अर्थाने दुधिया प्रकाश होतातील मॅच प्रेक्षकाच्या भेटे जातील. तो नजारा एक काही वेगळाच असेल. चांगला फटका थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, पण डीपला एक्स्ट्रा कव्हर आहे प्रोटेक्शनसाठी. रनिंग मध्ये येईल, पकडेल बॉल, फेकेल, फक्त सिंगल मिळते स्ट्रोक वरती. अर्थातच अक्षू पाटील 7 वर पोहोचले. षटकाने खातं कोण्या धावसंख्या म्हणजे टीमला पोहोचवते बाबांवर. आता इथून फक्त एक बॉल, शेवटचा बॉल. दुसरी मॅच पहिला इनिंग खेळताना टॉस आल्यानंतर समांश स्मॅशर. दुसरी मॅच शेवटचा बॉल. बॉलिंग मार्क पर कोंडीबा. ओह माय गॉड, अपसाइड ऑप्शन. सुपर यार. काय ऍक्शन मध्ये आगळी वेगळी ऍक्शन आणि बॉल काय टाकला बा. खेळू का नको तोपर्यंत वेळ झाला होता. अशा पर पहिला इनिंगचा खेळ इथं झाले समाप्त. दुसऱ्या इनिंग मॅच टॉससाठी आम्ही VH11 आणि VP टायटन्स प्ले टॉससाठी या. अर्थात 5 ओव्हरचा खेळ, 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकामध्ये 2 गडी गमावल्यानंतर सोमान स्मॅशरने धावा करण्यात 52 आणि 53चं लक्ष समोर आता ठेवलाय श्री गणेश फायटर्स. चला विनंती करतोय, टॉस घेतली जाईल आणि रोनित आणि एके बाजूला हेमंत पाटील अशी कॅप्टन. डावखोरे गोलंदाज गजाननचे बेतेरीन ओपनर. डावखऱ्याचे गोलंदाजी, डावखऱ्या बॅटिंग, ललित चाबर ओपनिंग. ग्रेट यार. ही ओपनिंगची जोडी उमेश आहे ना, नवीन नगरीतली एक खूप नावाजली जोडी. त्याच्यापैकी हा आहे अर्थातच साई पाटील, ललित म्हात्रे, साई पाटील. ही जोडी खूप डोकेदुखी असायची प्रतिस्पर्धेत. त्या अर्थातच त्याचाच एक साक्षीदार साईनाथ पाटील यांचे शुभ हस्ते टॉस झाले. नेक्स्ट मॅच VH11 आणि VP टायटन्स ही मॅच असेल तिसरी मॅच. येस रोनित, खूप खूप शुभेच्छा. हेमंत, ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ युअर टीम. आपला रोनित हेमंत कोणीच काय जिंकले का? फिल्डिंग ना, फिल्डिंग. अशा परी VP 53 टार्गेट. VPH11 I think won the toss. हेमंत पाटील टीम कॅप्टन. तर VP टायटन्स वॉन द टॉस. हेमंत पाटील टीम कॅप्टन चूज द बॉलिंग पण. नेक्स्ट मॅच जाऊया. 53चं लक्ष विद्यमान जी मॅच आहे आणि उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आमचे निवेदक सकारी समालोचक उमेशजी म्हात्रे होते आणि उद्घाटन सोहळ्या प्रसंगी चंद्रकांत पाटील साहेब समाजसेवक, सौभाग्यवती कविताताई पाटील नगरसेविका, गोपीनाथ पाटील कॅप्टन, राजाराम पाटील समाजसेवक, ललित म्हात्रे. आता नुकतंच साईनाथ पाटील जे टॉस होते त्याचे सहकारी ओपनिंग बॅट्समन साईनाथ पाटील, अंकुश पाटील, विश्वास पाटील शिवसेना विभाग प्रमुख, साईनाथ पाटील बुवा जे चांगले समालोचक आहेत, साई प्रकाश पाटील, अशोक पाटील, महेंद्र गरत, विकी माने यांच्या समक्ष उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये एकदम सुरेखरित्या संपन्न झाला. तिथे पहिली मॅच तुफान रगली होती. 1 चेंडू आणि 3 धावाची गरज असताना तो कॅच पकडला आणि मॅच मात्र डिफेंड करताना दिसला. पहिल्या मॅचमध्ये अर्थात पर्णिका 11 सिद्धीनं विनायकनं बीट केला.
पंडिकाला हरवताना सिद्धिविनायक बॉईज मध्ये मॅच जिंकली. चला अजय मात्रे जे आघाडीला आले होते त्यासाठी एक इम्पॅक्ट त्याच्या जागी मैदानात आता दिसेल. ओम काय संकल्पना आहे पहा. हे चिंचेत ऑलराऊंडरची भूमिका आहे ना उमेश, ती थोडीशी मध्ये इम्पॅक्ट प्लेअरने कमी केली. त्याचं व्हॅल्युएशन कमी केलं. त्याचे बरेच अक्षर पटेल असेल, रोहित शर्मा असेल, नाराजी व्यक्त केले, हार्दिक पांड्या असेल. इम्पॅक्ट प्लेअरने आमची जी व्हॅल्यू आहे, जी मागणी होती मागणी इम्पॅक्ट प्लेअरने पाक केले. परंतु जाऊया अजयच्या जागी आता खेळताना मैदानाच्या दिसेल. अजयने बॅटिंग केली, आता ओमसाठी मैदानात नेलंय. पहिल्यांदा बॅटिंग केल्यानंतर अर्थातच सुमांस स्मॅशरने ज्याने बॅटिंग केली. 53चं लक्ष समोर आणि 53चं लक्षाचा पिछा करताना आघाडीचे आले मैदानामध्ये दोन्ही कांबळे बंधू. ग्रेट यार. राहुलच्या सोबतीला त्याचे उमेश जे मुंदू आहेत असे दोन्ही बंधू आता पिछा करताना 53 टार्गेट 53चं लक्ष. कंपल्सरी टार्गेट आहे. येस प्रतीक, मला मगाशी वाटलं 53चं लक्ष आणि पहिलं ओट टाकण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अजय चव्हाण, त्याच्या समोर राहुल. कडक बॅटिंग आहे, पावसाळी क्रिकेट आहे. धोले बॉलरला. याच राहुल कांबळे कमालीचे बॅटिंग अगदी वन डाऊनला येताना त्या सत्यात दिसतो. म्हणजे यावेळेला स्वतः कॅप्टन आणले या प्रीमियर लीग अर्थातच तुर्भे बिग बॅट्समध्ये आरंभ करण्यासाठी, शुभारंभ करण्यासाठी राहुलच्या विरुद्धामध्ये आता बॉलिंग टाकेल अजय चव्हाण. पहिले ओव्हर मॅन्डेटरी पॉइंट कबर. चला तिथे जे छोटे खेळाडू आहेत त्यांनी कृपा करून त्या मैदानाच्या थोडंसं बाहेर हो. उद्याचं हे क्रिकेटचं भवितव्य आहे. फटका पहिला बैठक मारली प्रॉपरली. डाऊन द बॉल, एलिमिनेशन कमतरता. डाऊन द बॉल, हल्ला पकडला जेल आणि संपला कॅप्टनचा खेळ. इज बॅक. गोल्डन डकचा शिकार. लवकर मॅच फिनिश करण्याचा इरादा होता. इरादा अक्षरशः उसळून मारला आणि तिथे ट्रॅप केलं तर गावकोंना दूर ठेवलं होतं. थोडा चेंडू आखून ठेवला आणि मजबूर केलं स्लॉक स्वीप करण्याला. बैठक जरूर मारली होती पण बैठकीला जशा तसं उत्तर देताना मिळवला. पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट. कॅप्टन 0-1 दयनीय अवस्था, खराब स्थिती. येस डीजे प्लीज. हे समर्पित गीत 0 खराब स्थिती. 53चं लक्ष. श्री गणेश फायटरला पहिलाच विकेट कॅप्टनचा, जो जोरदार सुसाट फॉर्म मध्ये होता. कसं परिवर्तन केला, बरोबर गुडलेनचा टप्पा पडण्यात हलकासा त्याला स्विंग केलं, फिंगर सुरू केला आणि जाळ्यामध्ये लावलं होतं मिड विकेटच्या ठिकाणी. त्या जाळ्यात अडकलं. बंटीने टिपला झेल आणि संपवला खेळ. ही विकेट पहिल्याच बॉलमध्ये मॅन्डेटरी पॉवरमध्ये टाकताना अजय चव्हाणने अर्जित केली. 0-1 खराब स्थिती आहे. याच्यामध्ये उभरेल काय. पहिल्या मॅचमध्ये उभरलं होतं भूषण आणि खास करून समीर वारंगेने. अवे फ्रॉम द बॉडी शरीर दूर पिचपर्यंत पोहोचणं मुश्किल होतं. कधी कधी टप्पा पडला जी गती पहिल्या बॉलमध्ये टाकली ते त्याच्या कितीतरी वेगाने मात्र प्रचंड वेग धारण केलं होतं. लाईन मिस. पहिला विकेट डॉट. प्रेशरवर टाकणार बॉलिंग टाकताना ग्रेट बॉलिंग बाय अजय चव्हाण इन फर्स्ट मॅन्डेटरी ओव्हर. अतिशय दर्जेदार बॉलिंग. समान स्मॅशरसाठी फटका चांगला. अलॉंग द कार्पेट. गॅप आहे, गॅप मध्ये पोहोचेल का, पळालाय सुसाट पळताना चेंडू मात्र बीट करून जातोय. लॉंग ऑन आणि मिड विकेटला आला दर्जेदार फटका. 4 रन. काही शक्य. त्याने पहिला ओव्हर कारनामा केला, फक्त 3 धावा. आता धावा येत नव्हता. डॉट विकेट डॉट नंतर तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रेट शॉट यार. नजाकत, ओनली नजाकत. कलात्मक फटका.
बॅकपट बघायला जागा बन हलक्यात त्याला फक्त स्मॅश केलं होतं. गलीच्या ठिकाणी सिंगल आले. डोळ्यांना हवेश असणार एकदम नयन रमणीय स्ट्रोक मी म्हणेन. डोळ्यांना पाहण्यासारखा बळा. ग्रेट शॉट यार. कट सिंगल मिळते. विकेट डॉट चौकार आणि एक सिंगल. 5-1 लास्ट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्ले अतिशय छान सुरुवात केली. कॅप्टनला पहिल्याच बॉलमध्ये टिपताना ही विकेट मिळवून येते आपल्या नावी करताना ब्रेक थ्रू मिळवून देतात अर्थात टीमला. समांस स्मॅशर पहिलं ओव्हर हाताळताना अजय चव्हाण आणि त्याच्या विरुद्धमध्ये सचिन साऊ चौकार खेचलाय. पुढे सरसावले. व्हॉट अ शॉट यार. ग्रेट टायमिंग. ओ माय गॉड कमाल करतो त्या फिल्डरची यार. किती सहजतेने टिपल्यार. व्हॉट अ इम्पॅक्ट प्लेअर होम. काही चुकी केली नाही पहा उमेश. इम्पॅक्ट प्लेअरने काय झेल टिपल्यार. प्रॉपरली बॅलन्स समतोल शरीराचा प्रॉपरली. असं वाटलं होता का षटकार होईल पण सहजतेने तारीफ आहे. दुसरा विकेट मिळवला. पहिल्या सुरुवात केली गोड आणि शेवटी मात्र गोड गेला. पहिल्या शेवटच्या बॉलमध्ये बेस किमती विकेट. पहिली स्वीकार होती कॅप्टनची. दुसरी सचिन साऊ. असे तगडे दोन बॅटरला तंबूच्या दिशेने रवार करताना धक्के दिले आणि अडचणी निर्माण केल्या अजय चव्हाणने. अगदी पहिल्यावर 5-2 कठीण परिस्थिती. लक्ष 53. जाऊया आणि ऐकूया त्या दरम्यान एक सुरेल संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या मार्फत. डीजे प्लीज. ना वेगळं मात्र निर्णय निकाल पाहायला मिळाला पण तसं जाणार नाही. सुरेख झेल टिपला. उमने आणि विकेट मात्र दुसरी काढून दिली अजय चव्हाण या बॉलरला. पहिला ओव्हर काय टाकल्या ज्यामुळे सचिन सावने विकेट नव्हत्या मिळाल्या परंतु 3 धावा तसंच प्रेशर विकेट मिळवल्या आणि प्रेशर टाकलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अजय चव्हाणने. खास करून श्री गणेश फायटर्सवर क्रिकेटचा धुरंदर. एक्स्ट्रा कव्हर खाली होतं ते खाली असलेला एक्स्ट्रा कव्हरला हेरलं आणि तिथून गॅप मधून काढला. क्रिकेटचा माधुर्य खऱ्या अर्थ देखणे बंदावर. 4 रन. व्हॉट अ शॉट यार. क्वाकिन एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बाय बॅट्समॅन उमेश कांबळे. 4 रन जस्ट इनसाइड आउट. क्रिकेटचे देखणे पण दाखवतोय स्ट्रोक. नजाकत असते फटक्यावर. कुशलतेने खेळला. गॅप होती आणि एक्सपिरियन्स मॉन बॉलर सुनीलच्या वरती पहिल्याच बॉल होती. एक क्रॅकिंग कडक कव्हर ड्रॉने सुरुवात केली. हुशार बॉलवर आहे. बुंद्यात मारण्यामध्ये कारनामा करतो. आम्ही पाहिले जवळजवळ 4 बुंदे मारण्यामध्ये हा मायर आहे बॉलर. 40+ क्रिकेट तर गाजवतो पण पहा मध्ये 30 दमखम दाखवताना पण स्वागत केलं उमेशने दणदणीत चौकार मारून. 4 धावा मात्र वाढवल्या. फटका बनवला परंतु शत्रक्षण आहे तिथे बंटी ज्याने प्रॉपरली झेल टिपताना कॅप्टनची खेळी केली होती समाप्त. तो येतो बरोबर फिल्डिंग करताना थांबवतो बॉल आणि फेकताना फक्त 1 धावावरती समाधान मानाला भाग पडतोय बॅटरला. चौकार नंतर सिंगल. दुसरं पगितीपथावर बॉलिंग मार्कर क्रिकेटचे पावलाचं सेकंड बरोबर स्वतः दमखमदार श्रेष्ठ खेळाडू. अनुभव खूप आहे सुनील पाटीलकडे. पहा बुंद्यात मारल्या उत्तर नव्हतं. उपरी किनारा डाऊन द बॉल आला पकडला स्वतःच्या गोलंदाजावर स्वतःने झेल आणि संपवला. आणखी एक बॅट्समॅन जो गोल्डन डकचा शिकार धनंजय. डीजे धनंजयला मात्र हात खुळे करण्याची संधी दिली नाही. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान या फॉर्मॅट 40+ मध्ये खेळताना खूप चमत्कारी बॉलिंग टाकतो खऱ्या अर्थाने. काकाकडून खूप क्रिकेट मात्र जवळून मात्र हे धडे गिरवलेत खऱ्या अर्थाने मी म्हणेन साईनाथ.
Great shot! What a shot! What a lovely slog sweep over the backward square leg. कॅमेरेच्या बरोबर आसपास हा अस्मानी टोला षटकार. हेड अँड कॉम्बिनेशन. व्हॉट सुपर कॉम्बिनेशन. षटकार आला शिवाच्या बॅटमधून दर्जेदार खातं खोललं धूम धडाक्यामध्ये आणि धावसंख्या पोहोचवली 16 वर. आता 16 चेंडूचा खेळ बाकी 37 धावांची आवश्यकता. फ्लिक ऑफ द रेस. ओ माय गॉड. बुंद्यात मारलं होतं फ्लिक केलं शॉर्ट स्पेअर लेग तैनात होतं. हुशारीने केली कल्पकतेचं दर्शन दिलं होतं सुनीलने. दुसरं विकेट धावा जरूर दिल्या. मी म्हणेन या ओव्हरमध्ये तब्बल 11 वर 2 धक्के दिले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 दर्जेदार अजय चव्हाणने धक्के दिले. सुनीलने तोच कारणामा धावा थोडासा जास्त दिल्या. अशा चौथा गडी बाद होतो ना. इंटरव्हलच्या अंतराने हे विकेट गेल्यात ही चिंतेची बाब आहे. सध्या सतावत आहे खास करून 53 धावांचा पिछा करताना श्री गणेश फायटर्स आता अडचणीत. 16 वर 4. त्या दरम्यान बंटी कांबळी यांचं होते आगमन. एक सुप्रसिद्ध असे अंपायर आणि विनोद कांबळी यांचे बंधू. करूया त्यांचं अतिथी कक्षामध्ये सहर्षाचं स्वागत. CR पाटील फाउंडेशन आयोजित वेलकम बंटी तुर्बे बिग बॅश 2026 मध्ये तुमचं सहर्षाचं स्वागत आहे. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ जमलाय. 4 विकेट महत्वाच्या तंबूच्या आसऱ्याला. आता अर्थात 3 ओव्हरचा खेळ मात्र अर्थात 15 चेंडू आणि 37 धावा. आने वाले 15 चेंडू आणि 37 रन दरकारात मॅच जीत केली. 4 बॅट्समॅन राहुल उमेश त्यांच्या सचिन गेला धनंजय गेला असे प्रमुख 4 जे वरच्या फळीतले बॅट्समॅन तंबूच्या आसऱ्याला. आता 5व्या 6व्या म्हणजे दुसरा जो उमेश अजूनही तल ठोकून आहे ती गौरव आले त्याच्या साथीला. खूप आखूड टंप्याला काय सोडणार आहे परंतु गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. काय अंपायर सांगतील 4 रन. व्हॉट अ शॉट. चला या नियमाकडे आपण जातीने लक्ष द्याल. त्या भिंतीला जर टच होऊन जर आला रिटर्न आला तर चौकार आणि तिथून साठून गेला तर फक्त सिंगल. हे लक्षात ठेवा. या नियमाकडे आपण बारकाईने लक्ष द्या. त्या भिंतीला लागून आता चौकार पण त्याच लेवलने घासून गेला तर फक्त सिंगल मिळेल. चौकार आला आता मॅच मध्ये. ओ माय गॉड इज अ फॅबिलिस. व्हॉट अ ग्रेट टायमिंग ओव्हर द बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आला गंगनाला गेला चुंबून गगन चुंबी षटकार सिक्सर. व्हॉट अ शॉट. मॅच मध्ये आता आला रोमांच. आता धूम धडाक्यामध्ये मॅचला जवळ करण्याचा हा रंग बांधलाय. 13 मध्ये आता 27. पहिली मॅच रंगले त्या दिशेने. दुसरा मॅच जाताना घेऊन जातात श्री गणेश फायटर साठी. 4 विकेट गेल्या पण येताना काय फटके मिळाल्यात. आपला बंधू कॅप्टन गेला त्या कॅप्टनची बंधूची कमतरता मी भरून काढे असं सांगायला सुरुवात केली आता उमेश कांबलेने. प्रॉपरली हिट मॅच मध्ये कम्प्लिटली कमबॅक. आता 13 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आत आणि 27 धावा. मॅच मध्ये रोमांच उभा केला. अजूनही आम्हाला आठवतंय उदयमुख 2021 ती TPL तुर्बा प्रीमियर लीग मध्ये रायझिंग क्रिकेटर म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. पण तोच खेळ जर त्या पाया चाटून जातोय. अपील केली होती. अपीलमध्ये थोडंसं मात्र आत्मविश्वास कमी उत्साह जास्त. फेटाळली 1 धाव मिळते. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 धावा. पहिली वोट टाकलं अजय जर प्रेशर करताना फक्त 5 धावा 2 मोरे टिपले. तीच मात्र झकासाची सुरुवात सुनीलने केली. 11 धावांवर आणखी 2 म्हणजे 4 विकेट मैदानाच्या बाहेर. आला ऑन द कार्पेट थेट गेला एक्स्ट्रा कबला. फंबलिंग झाले. फंबलीचा फायदा घेतला उमेशने आणि तिथे सिंगल घेताना आता स्ट्राईक दिलं गौरवकडे. सिंगलने आणखी धावसंख्या वाढते. धावा 53चा पिछा करताना पोहोचते धावसंख्या 28. 28 वर 4. 11 मध्ये 25. 11 गेंदे 25 रन. व्हॉट अ मॅच श्री गणेश फायटर साठी. हे धावसंख्या इक्वेशन ट्रॅकवर त्याला शॉट ऑन फुल 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 इज सक्सेसफुल आहे का. नेबार टिपलाय झेल आणि पहिल्याच बॉल वरती गौरवचा संपला. इथे खेळ 5वा विकेट. अर्धा संघ तंबूत
परतला श्री गणेश फायटर्स. 5वा विकेट. मॅचला मजा येईल आता. विकेट पडतात, धावा निघतात, अप अँड डाऊन पण येतात, दोन्ही बाजूने मात्र मोमेंटन 50-50. येस डीजे प्लीज. मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे दुधिया रोशनी डे नाईट स्पर्धा तुर्बे बिग बॅच 2026 CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड आदरणीय विनिसित पाटील यांच्या वतीने तुमचं सरचे स्वागत आहे. 10 चेंडू म्हणजे 2 ओव्हर. प्रत्येक ओव्हर 5-5 बॉलची इथे खेळवले जाते. 5 बॉल वापरले जातात. 5 बॉलर वापरले, 3 बॉलर वापरलेत. त्यांनी विश्लेषण पाहिलं. अनिल चव्हाण पहिलं राहताला फक्त 5 धावा दिल्या, 2 झटके दिल्यानंतर आला 40+ फॉर्ममध्ये खेळ सुनील, त्याने 2 धक्के त्या ओव्हरमध्ये धावा दिल्या 11. नंतर आता हर्षदनं टाकलं आणि त्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या त्याने 12. अशा परे 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 10 मध्ये 25 धावा कंपल्सरी स्ट्राईकवरती. उमेश बंटी ज्याने बॅटिंग केलं, कॅच पकडले पहिली. बंटी क्वाइट सुपर शॉट स्ट्रेट डाऊन द विकेट. टप्पा घेतलाय, लॉंगाचे क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन. पहिलीच मांग, दुसरी ओ माय गॉड, चूक झाली बॉलर कडून. ती तप्तरता, ती हुशारी कदाचित असत. व्हेरी डिफिकल्ट टू द अंपायर क्लोज डिसिजन. परंतु 2 धावा चित्त्याच्या चपल्याने 2 धावा पूर्ण करतात. आता 9 चेंडूचा खेळ, 9 मध्ये 23. वाट कडक मॅच. 9 गेंदे 23 रन. पॉइंट खडक आल्या. डीप कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बरेचसे गॅप आहे. डीप कव्हर आणि लॉंग ऑफच्या ठिकाणी बिग गॅप. 9 चेंडू बैठक मारले प्रॉपरली, पण एलिमिनेशन कमतर डाऊन द बॉल. ओ माय गॉड, चेंडू दिसला नाहीये. हो 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 हो, हे नशिबाचा चौकार. सूर्याचे तीक्ष्ण जे किरण होती रखरखती, ती डोल्यावरती झेपले. काय करेल बेचारा, त्याच्या हाती कायच नव्हतं. रखनकने तापता ऊन शेकवलं डोले आणि हा भाग्याचा चौकार कामी येईल का, मात्र बात की बात. पण आल्या महत्वाचे मोठ निडे चौकार. 34 बनले. आता समितीचे आकडे बदलतात. आता 8 चेंडू आणि 19 धावा. जी पहिली मॅच रखरख उन्हामध्ये तापत होती तशी सेम तीक्ष्ण नाही, परंतु रखरख तो ऊन आहे निश्चित. सुरेख यार, फॉर्म्युला मध्ये आम्ही तारीफ करतो, खास करून या मॅनेजमेंटची. उमेश एक वेगळ्या शैलीमध्ये चाललेला हा फॉर्मॅट तुर्बे बिग बॅच 2026 डे नाईट. आता 8 मध्ये कंपल्सरी 19 धावा. बंटी फटका चांगला मधून गॅप मध्ये कॅप काढला. हा चेंडू लॉंगावर क्षेत्ररक्षणाला पकडलाय. आता सन ग्लासेस घातल्यात. किती कामे आले पा सन ग्लासेस. तीच पहिले जर घातले असते कदाचित तो झेल होऊ शकला असता, परंतु उशिराने त्याच्या डोल्यावरती सन ग्लासेस प्रॉपरली पकडला. 2 धावा मात्र अर्जित झाल्या. आता 7 मध्ये 17. दोन्ही याच्यामध्ये 7-7 आकडा. एका बाजूला एम ए धोनी तर दुसऱ्या बाजूला एबी डिव्हिलियर्स. असे 2 आकडे आपल्याला निश्चित लक्की असतात. या 2 खेळाडूच्या जर्सीमध्ये हे आकडे आले. आता 7-17. 7 चेंडू 17 मॅच मध्ये रोमांच, उत्कटावर्धक मॅच जिंकण्यासाठी आता श्री गणेश फायटर्सला हवेत. 7 मध्ये 17. बुलिंग मार्क पर बंटी. पहिल्याच बॉलवरती विकेट काढण्याचा कारनामा केला. झेल पकडला होता बंटीने. उमेश शॉट यार, गुड बैठक, घुटने टेक, देख टकाटक षटकार. व्हाट अ ग्रेट शॉट बाबू. उमेश कांबळे, जे अधुरा काम आपल्या हा भावाने सोडलाय, भावाचं काम मी फत्ते करतो. ग्रेट इनिंग यार, तारीफ करतो उमेश. व्हाट बॅटिंग, षटकार. मॅच जमवली. आता 6 मध्ये मॅच कुठे आणलं पा 11 वर 6 गेंदे 11. उमेश जी पहिली मॅच होती ना त्याच्या दिशेने पावलावर पाठ टाकताना अफलातून मॅच. 10 मध्ये 30. ग्रेट इनिंग यार. पहिल्याच बॉलवरती कॅप्टन त्याचा भाऊ परतला. भावाचा तो क्लेश मनामध्ये होता, त्याचा उद्रेक होता, तो आता बाहेर काढला उमेशने. 77 मॅच जवळ आणले. 6 बॉल आणि 11 रन. 6 चेंडू आणि 11. ओ माय गॉड, पडतोय पडताना धडपडताना सोडत नाही मात्र तो बाहेर फेकण्यासाठी. बॅक टू बॉल. दुसरा धमाका.
मॅच आता बनवली, सोपी केली उमेशने, आणखी दर्जेदार फटका. आता 5 मध्ये कंपल्सरी 6. मॅच कुठे होती, मॅच कुठे आणले पा, त्याचा संपूर्ण श्रेय जाईल कॅप्टन ब्रदर उमेश कांबलेला. ग्रेट इनिंग आहे. त्या दरम्यान हलकंच संगीत मात्र आम्ही घेऊन येऊ डीजे मार्फत. आणि जम बसवला अँकर इनिंग. ड्रायव्हिंग सीटवर आता गाडी सुरली त्याने बाहेर काढली, पण अजूनही आपल्या ध्येयापर्यंत गाडीला पोहोचवलं नाही. अजून मॅच ऑन आहे. 5 मध्ये 5 कंपल्सरी. पाण्याची व्यवस्था करा मी विनंती करतो. कोर कमिटी तुर्बे बिग बॅस प्रकाश जोता मधलं हे प्रीमियर जवळजवळ 20 वर्षाने, जसं उमेशने जेव्हा उद्घाटन समय त्याच्या तोंडून आलं होतं, तब्बल ते 20 वर्षानंतर दुसऱ्यांदा मात्र प्रयोग सफलतेचे दिवस. त्याचं संपूर्ण श्रेय जाईल विनिश्चित पाटील. त्याने खऱ्या अर्थाने मात्र हा प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न. दुसरी मॅच रंगले, पहिली मॅच रंगली 1 मध्ये 3. मॅच मात्र कॅच पकडताना डिफेंड केल्या. आता 5 मध्ये 5. 5 चेंडू 5 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल खोलाटला, बुंद्यात मारलं. टू ऑन द बॅट, दिशा दिली, कव्हर च्या ठिकाणी फक्त सिंगल. आता बाकीचं काम, कारण मॅच जवळ आणले उमेश, ती मी कशी फिनिश करू, त्याचा संपूर्ण मात्र सन्मान दिला आता उमेशवरती. आता 5 मध्ये 4. चांगलं काम केलं अभिषेकने. मॅच फिनिश करण्यासाठी आता उमेशला दिलंय संपूर्ण जबाबदारी. 53चं लक्ष. आता फक्त 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक. ग्रेट इनिंग आहे. 4 मध्ये 4. ओ माय गॉड. 5 असं वय आहे आणि 5 फॉर्मॅटमध्ये 5 बॉलचं वर मध्ये 4 सुपर फ्लिक टर्न केले. दुर्वर क्षेत्ररक्षक 2ची मांग करेल काय, डेफिनेटली. प्रेशर आता खांदे झुकले सबल जबल. मी म्हणे सोमांश स्मॅशरचे अक्षरशः हातबल झाला. रितेश काय करू काय नको, ते हातबल करण्याला मात्र भाग पडलं उमेश कांबळे. याच्या तडाख्या म्हणतात त्या इनिंगने. ग्रेट इनिंग यार. काय डाव खेळलाय. 12 मध्ये 38 धावा. असं मंदार पाटील जो व्यावसायिक स्कोरर म्हणून खूप ख्यातनाम आहे, त्याच्या मार्फत आम्हाला सांगतो का 10 मध्ये त्यांनी बनवल्यात 38 धावा. ग्रेट इनिंग आहे. फक्त 12 धावपर्यंत जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 2 असं समीकरण सोपं झालं श्री गणेश फायटरसाठी. बॉलिंग मार्कवर आदित्य सुमांस स्मॅश. ग्रेट इनिंग. फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिक ऑफ द रिस्ट का घेऊ, आणि त्यासाठी फ्लिक ऑफ द रिस्ट ही मनगटातील हलकीशी जादू दाखली. सिंगल घेतली, सिंगलने त्यांना नाव स्कोर इज लेवल नाव. आता 2 मध्ये 1 कंपल्सरी आहे. म्हणजे एक किती सन्मान पहा प्रत्येकाने केले उमेश. कारण सिंगल पहिल्या बॉलमध्ये गेले होते. मॅच फिनिश करण्यासाठी त्यांनी हाती सोपवला होता या मॅचचं भविष्य उमेशकडे, परंतु उमेशला ते मान्य नव्हतं. चला मित्रा अभिषेक तुला देतोय मॅच फिनिश करण्यासाठी. 2 मध्ये 1. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं मित्रांनो. फाशे फिरतायत, फिरवल्यात बॉलरने. असे कित्येक वेळेला आम्ही पाहिलं. सचिनने केलं होतं कारनामा इडन गार्डन्स कोलकाता अगेन्स्ट द साऊथ आफ्रिका. तेव्हा भले भले कपिल देव सारखे एक महान खेळाडू तो बॉलिंगसाठी लावून होता, परंतु यावेळेला आदित्यकडून ती जादूची अपेक्षा आहे. तो फिंगर सेपेस हँड पाहायला मिळेल काय. जाऊया मॅचकडे. अभिषेक समोर आदित्य. 2 मध्ये 1. बॉल टाकले, फिरवले बॉल. ओ माय गॉड. जोरदार मॅच आणले कडक. 1 मध्ये 1. आता प्रेशर कम्प्लिटली. जेव्हा जेव्हा उमेश आपण पाहतो, जेव्हा जेव्हा 1 येते तो बॅटेकडे कम्प्लिटली प्रेशर. कारण करण्यासारखे बॉलरला काही नसतं, परंतु बॅट्समॅनला भरपूर असतं. तो डबल मॅन्डेट मध्ये बऱ्याच वेळा खेळतो उमेश. त्याला ढकलून का मारावं एवढं प्रेशर असतं ना, प्रचंड प्रेशर. 1 मध्ये 6 मध्ये फुल्ली प्रेशर हटलं असतं कदाचित बॅटरचं, तेव्हा बॉलरकडे ते प्रेशर असतं. आता बॉलरकडे डबल प्रेशर आहे बॉलरपेक्षा बॅटरवरती. ग्रेट मॅच यार. जी पहिली मॅच रंगली ना तशी दुसरी मॅच 1 मध्ये 1 मॅच बनली आहे, पण फिनिश कोण करेल. उमेशने जवळ आणले, पण अभिषेककडे ती क्षमता असताना संपवलंय. 1 मध्ये 1. व्हॉट अ मॅच. ओ माय गॉड.
इट्स अ वाईट का ईद असं का करावं फक्त पिचिंग करायचं होतं उमेश आणि तीच बाब मात्र बिघडली ती चूक झाली आहे ग्रेट मॅच आहे तारीफ करतो दोन्ही टीमाचं कारण झुंजवलं रितेश म्हात्रेच्या टीमने सुमांश अर्थातच स्मॅशरने